आम्ही राहत असलेल्या झोपडपट्टीत गेली अनेक वर्ष नरक यातना भोगत आहोत. शासनाच्या झोपडपट्टी मुफ्त योजनेअंतर्गत मोफत घरकुल योजना राबविण्याचे प्रकल्प मुंबईसारखे शहरात सुरू झाल्यामुळे गेली अनेक वर्ष नरक यातनेतून सुटका होण्याची चिन्हे गडद होऊ लागली आहेत. त्यामुळे काही कालावधीच आम्ही आमच्या पुनर्वसन इमारतीत राहण्याचे स्वप्न बाळगण्याची इच्छा पूर्ण व्हावी हीच मनपूर्वक अभिलाषा. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात सुरू झालेल्या पुनर्विकासाच्या प्रवासाने वर्षानुवर्ष भोगलेल्या अडचणी आणि परिश्रमांच्या कैदेतून सुटण्याची किरणं आता दिसू लागली आहेत. आपल्या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ जवळ आली आहे. काहीच काळात आपण नव्या पुनर्विकसित इमारतीत पाऊल ठेवू, जिथं आपल्या स्वप्नांना नवी पंख मिळतील आणि आपल्या आयुष्याला नवा उगम. पुनर्विकास फक्त इमारतीचा नाही, तो आपल्या आयुष्याचा नवा आरंभ आहे. आमच्या वसाहतीच्या वतीने ओम साई बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांना आमचे मनपूर्वक आभार. अनेक वर्षांच्या संघर्ष, प्रतीक्षा आणि असंख्य अडचणींना वाटा पार करत आज आम्ही नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. आणि हे शक्य झालं आहे कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, आमच्या गरजांना प्राधान्य दिलं आणि हा पुनर्विकासाचा प्रवास साकार केला. मनापासून धन्यवाद. सूचक आणि अनुवादक या धनावाला मिळाला आहे. हाच ठराव तुमच्या समोर मांडतोय. सर्वांनी हात वर करून हो बोलायचंय, कॅमेराकडे बघून हो बोलायचंय. धन्यवाद. यांनी लतीफ शहाबुद्दीन खान यांचं नाव आपल्या समोर मांडलंय. जर आपल्याला हे मुख्य प्रवर्तक म्हणून आपल्या संस्थेसाठी चालत असतील तर हात वर करून हो बोलायचं. एक मिनिट हात वर राहते उभे. मी मुख्य ओम साई एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित यांचे मुख्य प्रवर्तक श्री लतीफ शहाबुद्दीन खान यांना व्यासपीठावर बोलवते. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत होऊन जाते. जोरदार टाळ्याने. गेली अनेक वर्षापासून शासनाच्या झोपडपट्टी मुक्त शहर या धोरणाअंतर्गत प्रत्येक गलीच्या वस्ती येथे असेल तेथे बिना मोबदला प्रत्येक वसाहतील लोकांना झोपडपट्टी मुक्त होऊन शासनाच्या 33 नियमानुसार कसे आपल्याला मोफत घरकुल मिळेल यासाठी मी प्रयत्नशील नेहमी करत असतो. त्याकरता सातत्याने प्रबोधन करण्यात असतो. असाच एक झोपडपट्टी मुक्त असा कुर्ला पश्चिम येथील साधारणपणे अंदाजित 1400 झोपडपट्टी असलेल्या प्रकल्पासाठी प्रबोधन करीत असताना असे मला आढळून आले की लोकांच्या मनात संभ्रम, द्विधा मनस्थितीतील त्यांची झालेली होरपळ प्रत्यक्षरित्या मला दिसली. ती हाताळण्यास मी सुरुवात केली. जवळपास मला काही महिने लागले, पण झोपडपट्टीच्या नियमाप्रमाणे त्या लोकांच्या मनात मी प्रबोधन करण्यास सुरुवात केली. त्या लोकांना पटलं की झोपडपट्टी म्हणजे नक्की काय असतं आणि त्या अनुषंगाने आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन शासनाच्या 33 अंतर्गत सर्व जीबीआर दस्तावेज भरून घेऊन आम्ही त्या वेळेला सुरुवात केली. आणि आज तुम्हाला मी सांगतो, सुवर्ण योग दूध शर्करा असा सुयोग जुळून आला व आम्ही एक ओम साई सहकारी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था नियोजित प्रस्ताव केली आणि त्याच्या आधिपत्याखाली 450 लोकांनी एकत्रित येऊन आम्हाला दस्तावेज दिले आणि आज तो प्रोजेक्ट आम्ही एसआरए कडे मोफत घरकुल योजनेसाठी प्रस्ताव दाखल केलेला आहे. हा सुवर्ण योग, दूध शर्करा योग म्हणायला पाहिजे. मी आजूबाजूच्या लोकांना पण हीच विनंती करतोय की आपण पण ह्या सेवेमध्ये आणि या झोपडपट्टी शासनाच्या नियमाच्या अंतर्गत आपण पण सहभागी होऊन आपल्याला मोफत घरकुल योजनेचा सदनिका 300 फूट चौरस कार्पेट रेराच्या नियमाप्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे आपण वेळ घालवू नका. लवकरात लवकर 450 ते 4,500 कसे होतील यासाठी आपली एकत्रितपणे येणं फार गरजेचं आहे. याकरता मी आपला नम्र विनंती करतो की लवकरात लवकर आपण येऊन या प्रकल्पात त्यांनी सांगितलं तेच नाही. म्हणजे आता इथं एवढं ह्याच्यात राहिलेलंच आहे. चाळीमध्ये थोडंसं बिल्डिंग मध्ये गेलं तर चांगलंच वाटणार ना राहायला. ठीक आहे. सन्माननीय सभासद, आज आपण या शुभमुहूर्तावर आपल्या नगराच्या झोपडपट्टी 33 अंतर्गत मोफत घरकुल योजनेचा प्रत्यक्षरित्या कसं घर असणार आहे याचा आपण चलचित्र बघत आहात. पण मी आपणास विनंती करतो की लवकरात लवकर हे चलचित्र प्रात्यक्षिक आपल्या स्वप्नात कसं उतरून येईल यासाठी आपण शुभमुहूर्त बघायचा आहे आणि लवकरात लवकर त्या घरात जायचं आहे. हेच आपल्याला शुभेच्छा. धन्यवाद. बस. नमस्कार, मी
ओम साई SRA गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्ष नितीन महादेव यादव. गेले 50-60 वर्ष आमच्या विभागात गलिच्छ वस्ती, गर्दी, बाजारपेठ अशा अवस्थेत गल्लीबोळातून लोक जात होते. 10x10च्या घरात राहत होते आणि गेले 15-20 वर्ष बरेच समाजसेवक, लीडर प्रयत्न करत होते, पण सगळीकडे अपयश आणि अपयशच. शेवटी माझे परम मित्र, माजी आमदार सन्माननीय श्री मिलिंद अण्णा कांबळे यांनी ओम साई डेव्हलपर्सतर्फे आमच्या ओम साई SRA गृहनिर्माण संस्थेला मदत केली आणि आत्तापर्यंत आमची 350 लोकांनी फॉर्म भरून आम्ही 70% पोचलेलो आहोत. आणि लवकरच या कुर्ला पश्चिम विभागात प्रथमच कायापालट करणारी व्यक्ती अण्णा यांच्यामुळे हे यश येत आहे. त्याबद्दल सगळे सभासदांचे मनपूर्वक आभार. काळ्या रस्त्यांवरून सोनेरी उंबरठ्यावर गल्ली बदलणार, आयुष्य उजळणार. नमस्कार. मी या तक्क्यावाडमधील रहिवासी. या तक्क्यावाडचा डेव्हलप व्हावं म्हणून बरेच प्रयत्न केले आजपर्यंत. हे मागील काळे बिल्डिंग, आमच्या तक्क्यावाडमधील काळे बिल्डिंग म्हणून जे आहे त्या बिल्डिंगमधला मी रहिवासी आहे. त्या बिल्डिंगसाठी आज जवळजवळ 20 ते 25 वर्ष आम्ही धडपडत होतो. अनेक बिल्डर आले, अनेक बिल्डर येऊन गेले, पण कोणाचंही धाडस झालं नाही. कारण हा जो एरिया आहे, हा एरिया एकतर चाळ मालकाला सांभाळायचा आहे, त्याच्यानंतर जमीन मालक सांभाळायचा आहे, त्यानंतर टेनंट सांभाळायचे, बाकी त्यानंतर पोलीस स्टेशन आलं किंवा असे राजकीय नेते मंडळी आली, अशा लोकांना सांभाळून हे कार्य पुढं न्यायचं असल्यामुळे कोणीही बिल्डर इथे हात घालत नव्हता. त्यामुळे 20-25 वर्ष आम्ही बिल्डिंग रखडली. आणि यानंतर आता सध्या आमचे माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे साहेब यांनी प्रयत्न तरी सुरू केले आणि त्या प्रयत्नातून आजच्या घडीला यश येतं आहे अशी मला शाश्वती आहे. आणि जवळजवळ 60-70% लोक या प्रपोजलला तयार असल्यामुळे आम्हाला यशस्वी होण्याचा मार्ग दिसत आहे. धन्यवाद. आजचा संघर्ष उद्याचं सुखद घर. पुनर्विकास म्हणजे आशेचं घर. नमस्कार. मी शिवाजी बापूराव धुंडे. माझं आसन अष्टेकर चाळीमध्ये महाराष्ट्रवालीन सोप डिपो नावानं माझं दुकान आहे. तरी आता आमच्या बाजूला एक काळी बिल्डिंग होती. आमचा हा तक्क्यावाडचा परिसर बऱ्याच वर्षापासून आम्ही ऐकतो आहे डेव्हलपमेंट होणार. आज 15 वर्षे नुसती नावावरची चर्चा आहे. पण मिलिंद अण्णांच्या माध्यमातून आम्हाला एक नवीन आमच्या एरियाला उदय होण्यापेक्षा चांगल्या सुस्थितीमध्ये आम्ही या टावरमध्ये आमचं शॉपिंग म्हणा, आमच्या मित्रांची घरं म्हणा, हे आम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. तरी मिलिंद अण्णांनी ओम साई SRA गृहनिर्माण सहकारी संस्था ही स्थापन केली. त्याच्याबरोबर जवळजवळ आमची एकत्र येऊया, नवे घर बांधूया. ओम साई बिल्डर आपल्या स्वप्नांचा शिल्पकार. इथे साई गृहनिर्माण संस्था मिलिंद अण्णा कांबळे यांच्या वतीने चालू आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आम्ही साई सहकारी गृहनिर्माण संस्थाचा हा फॉर्म भरला आहे. आम्ही एवढे वर्ष एका छोट्याशा घरामध्ये राहत होतो. खूप वर्षापासून आमचं हे स्वप्न होतं की आम्ही एक छानसं म्हणजे डेव्हलप व्हावा एरिया, आणि हे जे आहे SRA म्हणून त्यांच्या योजनेतर्फे आम्ही काहीतरी चांगलं व्हावं ह्याचे स्वप्न बघत होतो आणि ते आज साकार होणार आहे. आणि भरपूर खूप चांगलं होतं ह्याची. स्वप्नपूर्तीचा मार्ग, SRAचा अभिमान. आपलं घर, आपला सन्मान.
तुमचं नाव काय? मुकुंद महादेव सरगर. तुम्ही इथं किती वर्षापासून राहता बघा? आम्ही 50 वर्ष झाले इथे राहतो. बरं, आता जो मिलिंद अण्णा कांबळेंनी जो ओम साई SRA गृहनिर्माण संस्था हा जो प्रकल्प इथे राबवतात त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? खूप चांगले ते राबवत होते. SRA प्रकल्प, नवी स्वप्न, नवी सुरुवात, आपला विश्वास, ओम साईचा विकास. माझं नाव रंजू सिंग आहे. हां, तुम्ही इथं किती वर्षापासून राहता? मला इथे राहता 10 वर्षाच्या पेक्षा असतात. बरं, आता इथे जे माजी आमदार जे मिलिंद अण्णा कांबळे यांनी हा जो ओम साई SRA गृह प्रकल्प जो संस्था हा जो प्रकल्प राबवला आहे त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. ओके. अपना मेरा नाम है सनी जैन और मैं कुरला में पिछले 60 साल हो गए. मेरे दादा परदादा यहीं पे थे. बहुत अच्छी शुरुआत की है इन्होंने. ओम साई SRA करके इन्होंने अपना डेवलपमेंट चालू किया है. आजू बाजू में सारा सर्वे वगैरह सब हो रहा है. सब आपण सर्वांनी अनेक अडचणींचा सामना केला, पण एकता आमची ताकद, घर आमचा हक्क या भावनेने एकत्र राहिलो. नमस्कार, मी गोरखनाथ रावसाहेब शेळके. मी गेल्या 25 वर्षापासून इथं आहे. आपल्या इथं कुर्ल्यामध्ये एकही प्रकल्प आले नाही, काय नाही आला. पण आपल्या इथं मिलिंद अण्णा कांबळे यांनी चांगल्या प्रकारे ओम साई प्रकल्प सहकारी गृहनिर्माण संस्था आणलेली आहे. त्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यांनी आपल्या इथं नवीन काही घडवण्यासाठी हा प्रकल्प आणला आहे SRAचा. त्यासाठी आम्ही धन्यवाद आहोत. हा प्रकल्प आपल्याला केवळ घर देणार नाही, तर सुरक्षितता, आधुनिक सोयीसुविधा आणि अभिमान देखील देईल. आज आपण एक नवी सुरुवात करत आहोत. SRA प्रकल्प, नवी स्वप्न, नवी सुरुवात. आपल्या एकतेमुळे आणि विश्वासामुळेच हे शक्य झाले आहे. प्रभाकर घोडके बोलतोय. आम्ही इथं लहानपणापासून राहतोय. आज 50-60 वर्ष झालेले. आमच्या शाळेच्या डेव्हलपमेंट मिलिंद अण्णा कांबळे करता रे ओम साई डेव्हलपर, तर आम्हाला आनंदच होते. पुन्हा आम्हाला छान वाटते ते ह्या प्रकल्प राबवल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद. किती वर्ष झाले तुम्ही राहताय? 50 वर्ष झाले. 50 वर्ष. बालपणापासून. चला आपण ठरवूया, एकत्र येऊया, स्वप्न साकार करूया आणि आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रवास यशस्वी करूया. मिलिंद बांधतात ना, हे चांगलंच आहे आणि होतं तेवढं लवकर बांधा, तयार करा रूम. त्याला तुमचा पाठिंबा आहे का नाही? हां, या गोष्टीला तुमचा पाठिंबा आहे. किती वर्ष आपण वाट पाहिली, किती बैठका, किती कागदपत्र, किती अडचणी, पण आपण थांबलो नाही. डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे आणि ह्याचा विकास खूप जरूरी आहे. आणि किती वर्षापासून म्हणजे वेटिंगमध्ये चाललं आहे आणि तो खूपच लांब होत चाललं आहे. तर हे जेवढ्यात लवकर व्हावं हीच माझी मनापासून इच्छा आहे. तर त्या कारण आपला वार्डाचा विकास होणार हे निश्चितच आहे. एवढंच. SRA प्रकल्प म्हणजे आपल्या मुलांच्या भविष्यासाठीचं तिकीट आहे. त्यांच्या खेळण्यासाठी मैदान, आपल्या वडीलधाऱ्यांसाठी शांतता आणि आपल्या सर्वांसाठी नवीन जीवन. एरियामध्ये ओम साई SRA सहकारी गृहनिर्माण संस्था हा जो प्रकल्प राबवला आहे त्याला तुमचा पाठिंबा आहे की काय? हे जे आज मी 70 वर्ष राहतो, पण इथे बघतो ना, प्रकृती इतके नाजूक आहे ना, तर मुलांचे लग्न जरी जमायचे असले तर इथं कोणी हे आमची परिस्थिती बघून देत नाही. अनेक लोक इथून घरं सोडून गेलेले ब्लॉकमध्ये. कारण का प्रश्न असा येतो की मुलामुलीचे प्रश्न पण जमत आहे. आणि आज हे जे सहकार्य होतं आहे
मिलिंद अण्णांनी केलं आहे. अनेक बिल्डर इथे येऊन गेले, पण कोणी इथं काय नुसतं दाखवतात, आशा दाखवतात आणि निघून जातात, आशा दाखवतात. पण आज मिलिंद अण्णांनी सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही आणि माझे सहकार्य, माझ्या घराचे कुटुंब सगळ्यात ह्याच्यात आम्ही सहभागी आहे. आणि ही आनंदाची गोष्ट आहे. आज हे झालं पाहिजे होतं, फार वेळ झाला. हे तात्पर्य मिलिंद अण्णांनी केलं, मी त्याच्यात खुश आहे. आम्ही सर्व एकत्र येऊया, स्वप्न साकार करूया. आता आपण एका नवीन प्रवासावर निघालो आहोत आणि हा प्रवास आपल्याला स्वप्नातून वास्तवाकडे घेऊन जाणार आहे. मी विषम भुवन काळे बिल्डिंगचे रहिवासी असून आम्ही आज सध्या 20 वर्ष झाले आम्ही बाहेर आहोत. बिल्डिंग पडलेली आहे, आम्ही बाहेर आहोत. तरी आमचा प्रकल्प कोणी हाती घेतलेला नाही आहे. आणि आत्ता सध्या माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे हे आता या प्रकल्पात हात घालत आहेत. SRA माध्यमातून ओम साई सहकारी ग्रामीण संस्था या माध्यमातून ते आमचं हात घातलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी विड्या उचलला आहे की मी काम करून देणारच आणि तुम्हाला घर मिळवून देणार याची त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. आणि ते 100% पूर्ण करणं ही आम्हाला अपेक्षा आहे, खात्री आहे. त्यामुळे त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो. त्यांनी यामध्ये आणखीन पुढाकार घेऊन आणखीन लोकांनी पण येऊन त्यांना सहभागी व्हावं ही आमची इच्छा आहे. नमस्कार, माझं नाव कुमुदिनी श्रीकांत आहे सिंगटे. आम्ही ह्या चाळीमध्ये गेले 20 वर्षापासून राहत आहे. ह्या चाळीमध्ये जो सध्या प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पाला आमचा म्हणजे चाळीतर्फे सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि हा एक चांगला प्रकल्प करतायत. अण्णांनी असं बिल्डिंग आमची अण्णांची तयार झाली, आम्ही हक्काने आम्ही टेरेसवर बसून हवा खाऊ शकतो. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत, ज्येष्ठ नागरिक आहोत. तर अण्णाच्या आशीर्वादाने कृपेने लवकर बिल्डिंगचं काम चालू झालं. तर आम्ही आमच्या घरामध्ये आणि इथं बिल्डर येऊन गेले, परंतु या अण्णा विश्वासपूर्वक काम करतो हे आम्हाला अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. अण्णांनी शब्द दिलेला आहे आणि एवढे तुमचं नाव सांगा. संजय मारुती कोळे. तुम्ही तर किती वर्षापासून राहताय? 40 वर्ष झालं आम्ही लोक. बरं, इथे जे आता तुमचे जे माजी आमदार आहेत जे मिलिंद अण्णा कांबळे यांनी जो इथे जो ओम साई SRA गृहनिर्माण संस्था हा जो प्रकल्प राबवला त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? प्रकल्प चांगला आहे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे. आम्ही पण फॉर्म बिम भरलेले आहेत. हां, चालेल मग ते भरला तरी. धन्यवाद. माझं नाव निलेश सुनील जगताप. इथं किती वर्षापासून राहता तुम्ही? इथं मला माझा जन्म इथला आहे. 31 वर्ष आले. माझ्या आजोबांना 50 वर्ष झाले हायस्कूलला. तर मी असं म्हणतो की तुम्हाला तुमचे जे सैनिक आमदार आहेत मिलिंद अण्णा कांबळे यांनी जो इथे जो गृह प्रकल्प जो चालू संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? ओम साई SRAला सगळ्याबरोबर मी मनापासून धन्यवाद करतो. त्यांनी आज बरेच वर्षापासून एक सुवर्ण संधी इथं त्यांनी राबवली आहे. गेले 10 ते 15 वर्ष झालं एवढे बिल्डर येतात, एवढे मिटिंग होतात, इतक्या मिटिंग झाल्या, एवढे बिल्डर आले, पण आजपर्यंत हे जे काम केलं आहे हे आजपर्यंत कुठल्या बिल्डरला जमलं नाही. काय केलं नाही, 10 दिवसात माझं नाव कुंदा सोलंकी. बरं, आता तुम्ही तर किती वर्षापासून राहता? आम्ही गेल्या 32 वर्षापासून इथे राहत आहोत. आणि आमचे आता माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे यांनी ओम साई गृहनिर्माण संस्थाचा जे प्रकल्प काढला आहे याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे सर्व महिलांतर्फे. SRAमध्ये आमची मान्यता आहे आणि आमच्या घराचा हक्क मिळवणार आणि आम्ही गृहनिर्माण ओम साईमध्ये SRAमध्ये आम्ही त्यांना साथ देणार. मिलिंद अण्णा कांबळेबरोबर आम्ही सर्व उभे आहोत. कांबळे यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आणि आपल्या प्रकल्प चालू झाल्यामुळे विरोधाला सार्थक राहील आणि ते आम्हाला लवकरात लवकर काम करून देतील ही आशा आम्ही बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.